नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्र हो, आपण आणखी एक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पुढचा प्रसंग पाहूया. चला. हरिओम. महाराज गरुडेश्वरला येऊन पोहोचले. गरुडेश्वर हा गाव नर्मदा किनाऱ्यावर असून तेथे भिल्ल जातीच्या लोकांची थोडीफार वस्ती होती. नदीतून वाहत आलेली लाकडं अडविणं आणि ती किनाऱ्यावर आणणं, मासे पकडणं हेच त्या लोकांचा नित्याचा उद्योग होता. एक दोनच दुकानं होती, त्यामुळे तिलकवाडा किंवा नांदोद येथून सर्व सामान आणावं लागत होतं. गरुडेश्वर, नारदेश्वर, करोटेश्वर इत्यादी लहान लहान मंदिरं तेथे होती. पुराणातील कथेप्रमाणे येथे शंकराचा प्रसाद आपल्याला मिळण्याकरता गरुडाने तपश्चर्या केली होती. त्याचवेळी महादेव प्रसन्न होऊन गरुडास इथंच त्यांनी वर दिला होता, म्हणूनच त्या स्थानाला गरुडेश्वर असं नाव पडलं. याच गावातून एक विष्णुपंत सोमण यांचं किराणा मालाचं दुकान करून होते. तेथे महाराज येऊन पोहोचले. खरं तर त्यावेळी त्यांची राहण्याची सोय काहीच झालेली नव्हती. एकच मनुष्य आत बसेल अशा नारदेश्वराच्या मंदिरात जागा असून ते तेथेच बसून राहत. तेथेच महाराज अनुष्ठान करीत असत व बाहेर एका झाडाखाली असलेल्या दगडावर निजत असत. फक्त विष्णुपंत सोमण यांच्याकडे माधुकरीची त्यांची सोय होत होती. गरुडेश्वरी महाराज आहेत ही बातमी लवकरच सर्वत्र पसरली व दर्शनाकरता मंडळींची ये जा सुरू झाली. तेथे फार ऊन होतं, म्हणून मंडळींना बसण्याकरता एक लहानसा मंडप घातला गेला. वैशाख शुद्ध सप्तमी अष्टमीच्या सुमारास रामशास्त्री प्रकाशकर महाराजांच्या दर्शनाकरता तेथे आले. त्यांना महाराजांनी सांगितलं, येथून आता आपले कोठे जाणे होणार नाही, आम्ही आता येथेच राहू. विष्णुपंत सोमणांच्या घरी जी भिक्षा मिळेल ती महाराजांनी खावी आणि मंडपात राहावे असा नित्यक्रम महाराजांचा काही दिवस चालला. असेच दिवस चालले होते. नंतर एक दिवस तेथे वासुदेव शास्त्री फणसे असे गृहस्थ आले व पुढे नंतर ते रोज महाराजांना माधुकरी आणून देऊ लागले. गुजराती माणसाकडील फळांची वगैरे भिक्षा काही वेळा महाराज घेत असत. तसेच धोंडोपंत कोपरकरही कोकणातून काही दिवसांनी सहकुटुंबास दर्शनात आले होते. त्यांनी येताना फणसपोळी, मोहाचे नारळ, फणसाचे वाळलेले गरे असे पदार्थ बरंच काही त्यांनी आणलेलं होतं. पण त्यापैकी फक्त फणसपोळी तेवढी भिक्षेच्या वेळी ठेवून बाकी सर्व पदार्थ मंडळींना त्यांनी महाराजांनी वाटून दिले. धोंडोपंत काही दिवस तेथेच राहिले. त्यांनी महाराजांकरता एक झोपडी बांधली. नवीन बांधलेल्या पर्णकुटीची वास्तुशांती वैशाख शुद्ध एकादशीस झाली. त्यात अर्ध्या जागेत महाराज बसत व अर्ध्या जागेत थोडेसे सामान होते व तेथेच उठबस होत होती. या झोपडीस बाकी सर्व मंडळी पर्णकुटी असे म्हणून लागली होती. या जागेवर असलेल्या कडुलिंब शके 1835 च्या चैत्र प्रतिपदेस या कडुलिंबाच्या पालांचा प्रसाद म्हणून वाटला गेला होता. त्यानंतर त्याची पाने खाण्यास गोड लागू लागली. पुढे पुढे मंडळी जास्त येऊ लागली हे पाहून परशुराम भाई कुबेर हे एक इंजिनियर होते. त्यांनी स्वयंपाकाकरता एक निराळी जागा तेथेच बांधून दिली. गरुडेश्वरी एक साधू लिंबाच्या झाडाखाली राहत होता. कोठीतून जे काही मिळेल तेवढ्यावरच तो समाधान मानून राहत असे. पुढे महाराजांच्या समाधी कालापर्यंत तो तेथेच राहिला होता. त्यांनी कोणाकडेही कधीच कशाचीच याचना केली नाही. तेथे असलेल्या मंडळींना त्यांच्या अधिकाराप्रमाणे कोणास गीताभाष्य, कोणाला दत्तभाव सुधारस इत्यादी विषयी समजावून देण्याचा महाराजांचा क्रम सुरू झाला. सकाळी ती दत्तमूर्तीवर लघु रुद्राभिषेक करणे यथासंभव तेथे ते करत असत.
तेथे राहण्याकरता परगावच्या एक दोन बायकाही असल्यामुळे महाराजांना घरच्या भिक्षेचीही सोय झाली. महाराज फक्त वऱ्याची भाकरी, भात, ताक, भेंड्याची किंवा सुरणाची आळणी भाजी इतकेच भिक्षेच्या वेळी घेत होते. फळाच्या पुष्कळ करंड्या रोज येत असूनही तिकडे महाराजांचे कधी डुंकूनही लक्ष गेले नाही. संध्याकाळी काही विषय समजावून महाराज सांगत. रात्री महाराजांच्या समोरच भजन होत होतं. भजन झाल्यावर सर्व मंडळींना हरभऱ्याच्या किंवा मुगाच्या डाळीची पोटभर अशी उसळ किंवा सांजा, फळे असं काही मिळत असे प्रसाद म्हणून. तेथे रात्री स्वयंपाक नसल्याने ही अशी व्यवस्था केली गेली होती. तेथे सत्यदत्त पूजा पुष्कळ वेळा होत असत. त्याकरता गुळाचा सांजा 1.25 मणाचा करण्याची एक पद्धत तिथे रुजू झाली होती. बडोदा वगैरे ठिकाणाहून बरीच मंडळी येऊ लागली होती. नंतर पुढे एका बाजूस पत्रे टाकून 5-50 मंडळीस बसण्याकरता निवाऱ्याची जागाही केली गेली. संतांच्या ठिकाणी 4 माणसं जमू लागली की त्याला आश्रमाचं स्वरूप येऊ लागतं. आश्रमात बहुसंख्य माणसांचा संपर्क येऊ लागतो. काही जण अनुकूल असतात तर काही जण प्रतिकूल असतात. काही जण प्रशंसा करणारी असतात तर काही जण टीका करणारीही असतात. अनेक जण एकमेकांना सहाय्य करतात पण अनेक जण पायही खेचत असतात. या सर्वांनाच निभावून संतांना सर्वांना पुढे घेऊन जायचं असतं. सर्वांशीच प्रेम ठेवायचं असतं आणि त्यातूनच सर्वांच्याच कल्याणाचीही कामना त्यांना करावी लागत असते. सर्वांच्या मनात भगवंताविषयी इतर परक्याबद्दल जितका जास्त म्हणून प्रेमभाव वाढू लागतो ना, तितकेच हृदयात सद्गुणी भाव येऊ लागत असतात. तितकीच सहनशीलता ही भक्तांच्या मनात वाढू लागते आणि अनुपातात अंतरात ज्ञानाचा प्रकाश उदय पावू लागत असतो. ज्याच्या मनात प्रेम नाही त्याच्या मनात ज्ञान, भक्ती तसंच वैराग्य हे कधीच येणारे नसतात. परंतु तरीही संत ही सर्वांच्याच कल्याणाचीच कामना करत असतात. कोणी त्यांना वंदो नाहीतर कोणी निंदा करो, पण संत आपल्या मनात मात्र सर्वांसाठी मंगल कामनाच करत असतात. खरं तर निंदा, सूड या भावना म्हणजे दुर्जनांची वृत्ती. ही माणसाला आंधळ करून टाकत असते. कुमार्गावर चालण्यास त्यांना भाग पाडत असते. प्रेमभाव नष्ट करून मनात राग द्वेषाची वृद्धी करत असते. परंतु खरं तर असा मनुष्य रात्री स्वस्त कधीच झोपू शकत नाही. लौकिक, पारमार्थिक कोणत्याही कार्यात त्याचं लक्ष लागत नाही. सुडाच्या भावनेने ते ग्रस्त झालेले असतात. ते जीव आपल्या जन्मजन्मांतरीची उर्मी खरं तर ठेवत असतात आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाची सोय ते करत असतात. पण अशांनाही व्यवस्थित मार्गदर्शन करणं हेच संतांचं काम असतं आणि तेच ते करत असतात. सुखी माणसापेक्षा आश्रमात दुःखी कष्टी लोकांचीच ये-जा जास्त असते, नाही का? अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारच्या समस्या, पण तेथेही संतांची पुण्याही जास्त असते. त्यामुळे आश्रमातील वातावरण हे नेहमीच सकारात्मक बनत असतं. त्यामुळेच हे विकार लुप्त होत असतात. संत असा कधीच विचार करत नाही की मी साधू आहे, मला इतरांच्या दुःखाशी काय कर्तव्य. पण असा विचार करणं म्हणजे स्वार्थ वृत्ती. ही वृत्ती संतांकडे कधीच नसते, मठाधिकाऱ्यांकडे कधीच नसते. त्यांचा प्रेमळ शांत स्वभावच आश्रमाचं वैभव वाढवत असतो. अशा ठिकाणी तेथील सच्चे सेवेकरी, खरा भक्त, खरा सेवेकरी हे कधीही सेवेच्या फळांमध्ये हस्तक्षेप करत नाही. आपण सेवा केली म्हणून आपल्याला काही मिळावं असं ते कधीच इच्छित नाही. एखादी अडचण उभी राहिली तर इतरांबरोबर ते कधीही तंटा करत नाहीत. प्रेमाने सोडवण्यात ते तत्पर असतात. जगाची पर्वा तर ते कधी करतच नाही, पण आपल्या कर्तव्यापासून ते कधी ढळतही नाही. हेच त्यांचं कर्तव्य असतं, हेच ते जाणत असतात. खरं तर कोणी चांगल्या गोष्टी सांगितल्या
तर त्यांनी खरं म्हणजे त्या सेवेकरांनी त्या स्वीकारायला पाहिजे. मन संतुलित ठेवून सहन करायला पाहिजे. कधी गरज वाटली तर क्रोध करू नये, शांत राहावं. भक्तांना सेवेकरांना अशा प्रकारे आपले व्यवहार दृष्टिकोन यात समंजसपणा ठेवायला पाहिजे, त्यांनी ठेवून घेतला पाहिजे. हेच सुरळीत पार पडणारे व दक्ष म्हटले जाणारे सेवक ठरतात. भक्त असो, संसारी जीव असो, यांनी घर असो वा आश्रम, मुख्य गोष्ट म्हणजे हृदयातील भाव हाच प्रत्येकाने जाणून ठेवावा. म्हणजे त्यांच्यापासून परमेश्वर कधीच दूर राहणार नाही. अशा आश्रमात परमेश्वराचा वास नेहमीच असतो. लक्षात आलं? असो, पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात. गुरुदेव दत्त.